नमस्कार मित्रांनो, काही व्यक्ती अशा असतात ना, खूप जवळच्या, त्या आपल्या अंतःकरणामध्ये असतात आणि त्या जरी दूर गेल्या, स्वर्गवासी झाल्या, तरी त्या आपल्यामधून कधीच जात नाहीत. त्या फक्त दिसत नाहीत, पण आपल्या अवतीभोवती असतातच. आणि लता तर काय, आपल्या स्वरांमधून आपल्या अवतीभोवती आहेच. तर अशी ही लता, हो, आपल्या आवडत्या माणसाला आपण अरेतुरेच म्हणतो, देवाला नाही का अरेतुरे म्हणत, पांडुरंगा वगैरे. लता काय, सर्व कलावंत काय, हे आपले जीवाभावाचेच आहेत, म्हणून लताला मी लताच म्हणतो. तर ही लता या ठिकाणी आपल्या मनामध्ये कायमची घर करून आहे आणि म्हणून ती गेलेली नाहीच आहेत. आणि म्हणून मी तिचं वाढदिवसाच्या दिवशी औक्षण करतो माझ्या या कवितेतून. ऐका, छोटीशी कविता आहे. आज स्वरांचा जन्मदिन, आज स्वरांचा जन्मदिन आम्ही साजरा करतो. आज स्वरांचा जन्मदिन आम्ही साजरा करतो. तुझा जन्मदिन तोच जेव्हा स्वर जन्म घेतो. तुझा जन्मदिन तोच जेव्हा स्वर जन्म घेतो. तुझे प्राजक्ताचे सूर जात अंगण फुलून. तुझे प्राजक्ताचे सूर जात अंगण फुलून. तुझ्या स्वरांचं चांदण जात आकाश भरून. तुझं स्वरांचं चांदण जात आकाश भरून. तुझे स्वर रामकृष्ण, तुझे स्वर रामकृष्ण तुका आणि ज्ञानेश्वर. तुझे स्वर रामकृष्ण तुका आणि ज्ञानेश्वर. तुझ्या स्वरात प्रकाशे, तुझ्या स्वरात प्रकाशे चंद्र सूर्याचा ओंकार. तुझ्या स्वरात प्रकाशे चंद्र सूर्याचा ओंकार. तुझे स्वर विश्वव्यापी, त्यांना नाही कधी अंत. तुझे स्वर विश्वव्यापी, त्यांना नाही कधी अंत. लाख लाख डोळ्यांमध्ये, लाख लाख डोळ्यांमध्ये तुझ्या औक्षणाची ज्योत. लाख लाख डोळ्यांमध्ये तुझ्या औक्षणाची ज्योत. म्हणून तू गेलीस तरी तू आमच्यामध्ये आहे. म्हणून तुझ्या प्रत्येक वाढदिवशी लाखो डोळे तुला औक्षण करून सदिच्छा देतील. तुझा आत्मा, तुझे स्वर हे नक्कीच अमर आहेत. आणि म्हणून पुन्हा तुला वंदन करतो आणि या ठिकाणी थांबतो. मित्रांनो, तुम्हाला जर लताबद्दल जे काही वाटतंय ते मलाही वाटतं आणि माझ्यासारखं तुम्हालाही वाटत असेल, त्यामुळे ज्यांना ज्यांना लता आवडती त्यांच्यापर्यंत ही कविता नक्कीच जाऊ द्या. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. नमस्कार.